सरपंच और उप सरपंच की चल रही मनमानी और हिटलर शाही। ग्राम गरड़ा, तहसील तिरोड़ा, जिले गोंदिया, महाराष्ट्र से खबर। 200 साल पुराने भारत ग्राम गराड़ा में विशेष ग्राम सभा कंप्यूटर ऑपरेटर की नियुक्ति करने के बाबत ग्राम पंचायत की ओर से ग्राम सभा रखी गई। गरड़ा ग्राम के सरपंच कुमारी श्रद्धा रविंद्र बंजारी, उप सरपंच वेंकटेश्वर जी रेवतकार, ग्राम पंचायत सचिव एसपी रांगडाले साहब, विस्तार अधिकारी बड़ोले साहब और उनके सहकारी तिरपुड़े सर और पुलिस प्रशासन के कर्मचारी रहने के बावजूद सभा रद्द करने में आए। विषय कंप्यूटर ऑपरेटर का निकार लगाते हुए सरपंच, उप सरपंच और ग्राम पंचायत पदाधिकारी ने ग्रामवासियों की दादागिरी और विस्तार अधिकारी बड़ोले साहब ग्रामवासियों की अपील सुनने के बाद फैसला किया इलेक्शन किए जाए। फिर अध्यक्ष महोदया जी कुमारी श्रद्धा रविंद्र बंजारी अपनी मनमानी करते हुए उन्होंने ये कहा कि हमें अपनी मर्जी से जो करना है वो अपने तरीके से नियुक्ति करेंगे, क्योंकि हमने चुनाव जीतने के लिए पैसा खर्च किया। हम अपनी मर्जी से नियुक्ती करेंगे और जो कंप्यूटर ऑपरेटर चुना जाएगा उसे हम कम्प्युटर ऑपरेटरची जे नियुक्तीबद्दल जी सभा ठेवण्यात आलेली होती त्याच्यामध्ये मी स्वतःहून फॉर्म भरलेलं होतं त्याच्यामध्ये कम्प्युटर ऑपरेटरसाठी। तर त्यामध्ये जे शासन निर्णयाप्रमाणे जे काही जी आर होता की जे आपले रोजगार सेवक आहे त्यांची ज्याप्रमाणे निवडणूक झालेली आहे तशाच प्रकारे आपण कम्प्युटर ऑपरेटरची जी निवडणूक आहे ते करू। तर त्याप्रमाणे सुद्धा त्या जी आरचा नकार देऊन सरी जो शासन निर्णयाचा जी आर होता त्याचा नकार देऊन सणारी ग्रामपंचायत जे सदस्य होते, सदस्य आणि उपाध्यक्ष त्यांनी त्या शासन निर्णयाचा नकार करून ते स्वतःहून आपण पेपरद्वारे आपण निवडणूक करू आणि ते पेपर घेऊन सनी आपण निवड करू असे त्यांचं म्हणणं आलं। पण जे ग्रामसभा होती ग्रामसभेच्या लोकांनी जे बोललेले आहेत त्या ग्रामसभेमध्ये सर्व लोकांचे मत होतं की आपण जे आहे ते निवडणूक करून सनी आपण जे कम्प्युटर ऑपरेटर त्याची नियुक्ती करू। पण त्यांच्या ग्रामवासियांची न ऐकता ते स्वतःहून आपण पेपरद्वारे नियुक्ती करू असे त्यांचे मत आले आणि पेपर पण घेण्यात आलेले नाही आणि जे ग्रामसभा रद्द करण्यात आली त्यांच्या कोणताही प्रूफ न देता किंवा कोणताही आम्हाला माहिती न देता ते सर्व ग्रामपंचायतमधून निघून गेले। तुमचं नाव सांग? माझे नाव राकेश ज्ञानेश्वर मेश्राम। तुम्ही फॉर्म भरले होते का? हो, माझे स्वतःचे फॉर्म आहे। संदीप हिराजी मेश्राम। तुम्ही परीक्षेत बसले होते का? नाही, आमच्या गावात आज ग्रामसभा ठेवण्यात आली होती आणि ग्रामसभेमध्ये एक मुद्दा होता की आपल्याला गावी कम्प्युटर ऑपरेटरची नियुक्ती ठेवायची आहे। कम्प्युटर ऑपरेटरसाठी नियुक्ती करण्यासाठी पूर्ण ग्रामसभा ठेवण्यात आली होती। गावातले लोक जमा होते, कमीत कमी 400-450 लोक उपस्थित होते आणि कोरम पण पूर्ण झाला होता आणि यांनी म्हणजे तिथं आपले पंचायत समितीचे विस्तार अधिकारी पण आले होते। त्यांच्या नियुक्तीमध्ये समोर त्यांनी जी आर वाचून दाखवला। जी आरप्रमाणे जी आरमध्ये दिलं होतं की ज्या पद्धतीनं रोजगार सेवकची निवड झाली होती त्यांची वोटिंग झाली होती तर त्याच पद्धतीनं कम्प्युटर ऑपरेटरची पण नियुक्ती करावी। पण त्यांचं बोलणं न ऐकून सरपंच साहेबांनी डायरेक्ट म्हटलं की आम्ही पेपर घेऊ आणि जर पेपर नाही होईल तर आम्ही कॅन्सल करतो, हे आमचं रद्द करतो। हां, पण गावच्या लोकांची न ऐकता, गावच्या कोणत्याही लोकांची न ऐकता, कोणत्या सदस्याची न ऐकता फक्त सरपंचानं आपल्या मनावर घेऊन आपल्या पद्धतीनं आपल्या स्वार्थासाठी म्हणा किंवा काही म्हणा स्वतःवरून सभा रद्द केली। तुमच्या गावचे ग्रामसेवक उपस्थित होते का? ग्रामसेवक होते रांगडले सर। काय नाव आहे पूर्ण नाव? के रांगडले। सुरेश रांगडाले। त्यांच्या मत काय निघाले? त्यांनी हात वरती केले की आम्ही आमचं बेत नाही बोलता येत बा। थोडा चेहरे 9/6/2025ला ग्राम गराळा, तहसील तिरोडा, जिल्हा गोंदिया या ठिकाणी संगणक ऑपरेटर म्हणून नियुक्ती करण्याबद्दल आणि स्पेशल ग्रामसभा ठेवण्यात आली होती। त्या ग्रामसभेमध्ये काहीतरी ग्रामपंचायतच्या सरपंच, उपसरपंच किंवा ग्रामपंचायतच्या बॉडीने आपल्या मर्जीने
कम्प्युटर ऑपरेटर ठरवण्याचा प्रयत्न केला. त्याच्यात पूर्ण गावातील लोकांनी त्याचा विरोध केला. त्याच्याबद्दल थोडासा आम्हाला सतीश भाऊ गजबी आहे ते आम्हाला थोडासा माहिती देतो. आज 9/6/2025 ग्राम गराडा येथे संगणक परिचालकची नियुक्ती करायचे ठरले होते आणि आमच्या ग्रामपंचायततर्फे नोटीस करण्यात आले होते. आज विशेष सभा ठेवून संगणक परिचालकची नियुक्ती करावी आणि सर्व गावकरी इथे ग्रामपंचायतला एकजूट होऊन संगणक परिचालकाची नियुक्ती करायसाठी सर्व गावकरी इथे जमलेले होते. तरीही आमच्या ग्रामपंचायत बॉडीतर्फे आणि आमच्या सरपंचातर्फे मनमर्जी चालवून आम्हाला निवड करायची नाही. आम्ही आमच्या पद्धतीने निवड करू आणि आजची सभा इथेच रद्द झाली असे बोलून सभा रद्द केली आणि या सभेला आजच्या सभेला 431 लोक सभेला जमलेले असून लोकांची अवमानना इथे करण्यात आलेली आहे. गराडा गावातील लोकांची अवमानना करून गावच्या लोकांच्या एकही न ऐकता आम्ही आपल्या मर्जीने किंवा आम्ही आपल्या हिशोबाने नियुक्ती करू असे आम्हाला सांगण्यात आले. तुम्ही काय सांगा?